उत्तर पुणे जिल्ह्याच्या आदिवासी आणि डोंगरी प्रदेशामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये जिथं पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो पण ते सगळं पाणी वाहून जातं आणि उन्हाळ्यामध्ये शेतीलाच काय पण प्यायला सुद्धा पाणी नसतं. आजपर्यंत या डोंगराळ आणि दुर्गम भागामधला शेतकरी वर्षातून येणारं एक तांदळाचं पीक आणि भाताचं पीक आणि त्याच्याबरोबर निसर्गाने ठेवलेल्या हिरडीच्या झाडापासून खाली पडणारे हिरडे हे गोळा करून आपला संसार वर्षानुवर्ष चालत होतो. बऱ्याच वेळेला चर्चा झाली की हिरड्यावर प्रक्रिया करणारी काहीतरी कारखानदारी निघाली पाहिजे. त्याचा आम्ही संपूर्ण अभ्यास केला की जे प्रॉडक्ट बनवायचं ते प्रॉडक्ट बनवण्यासाठी आपल्या भागामध्ये त्या दर्जाचा हिरडा उपलब्ध नाही आणि जेवढा हिरडा उपलब्ध जेवढी आवश्यकता आहे तेवढा हिरडा पण त्या दर्जाचा उपलब्ध नाही आणि म्हणून आम्ही सतत नवीन नवीन प्रयोग करत असतो. असंच या आदिवासी भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्यासाठी एक नवीन प्रयोग आम्ही केला. त्या भागातल्या काही शेतकऱ्यांना महाबळेश्वरला अभ्यासासाठी पाठवलं. अभ्यास करून आल्यानंतर एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास तयार झाला की आपण नक्की हे महाबळेश्वरचं मॉडेल इथं रेप्लिकेट करू शकतो. त्याप्रमाणे डीपीडीसी असेल, आदिवासी विभागाचं न्यूक्लियस बजेट असेल किंवा अन्य जिथं जिथं निधीचे स्रोत आहेत त्या स्रोतामधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत सबसिडीच्या रूपामध्ये करायचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला त्यांना सगळ्यांना एक चांगलं असं यश मिळालं. आता या भागात आम्ही जे स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं ती स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वरलाच होते किंवा त्या परिसरात होते असा लोकांचा समज होता. पण आम्ही हा जो प्रयोग केला तो प्रयोग यशस्वी झाला. शेतकऱ्यांनी पीक काढलं आणि ते थेट दुबईच्या मार्केटपर्यंत सुद्धा गेलं आणि काही एक्झिबिशन मध्ये मांडलं. मोठ्या प्रकारे त्याच्यामध्ये मागणी आली आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून मध्यंतरी पुण्याला झालेल्या एका एक्झिबिशन मध्ये या स्ट्रॉबेरीची खूप चर्चा झाली आणि आता शेतकरी सांगायला लागले की पाऊस उन्हाळ्यात कमी असतो पण आम्हाला अधिक काम करायचं आणि साहजिकच त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी किंवा तत्सम या पिकांसाठी जास्तीत जास्त जमीन उपलब्ध झाली पाहिजे किंवा जमिनीवर त्याचं प्लांटेशन झालं पाहिजे. याच्यातून चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळाले. पण शेवटी नुसतं स्ट्रॉबेरी किंवा तत्सम काही पिकं घेऊन चालणार नाही. तर त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या तर्फे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे त्याचा प्रचार आणि प्रसार केला. आणि आता एक दुसरा विचार आमच्या मनामध्ये आला. आता नुसती स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेऊन कदाचित शेतकऱ्यांना जेवढा मोबदला पाहिजे, जेवढी लागवड व्हायला पाहिजे तेवढी होणार नाही. आणि म्हणून आज आम्ही एक प्रयोग केला. स्ट्रॉबेरी पासून तर अनेक प्रकारचे उपपदार्थ तयार करण्याचं काम
या मंचर आंबेगाव भीमाशंकरच्या परिसरामध्ये झालेला आहे आणि माझी खात्री आहे की दुर्गम आणि डोंगरी भागामध्ये जिथं पाण्याची चणचण आहे अशा ठिकाणी सुद्धा एक नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना अधिकचं उत्पन्न मिळालं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्याही मनामध्ये आनंद आहे आणि आम्हालाही काहीतरी नवीन केल्याचं, एक नवीन काम केल्याचा आनंद आहे. त्यामुळं आता हाच धागा पकडून आम्ही पुढे जाणार आहोत. बाकीच्या सुद्धा अनेक योजना आमच्या मनामध्ये आहे. आता 27 साली कुंभ होणार आहे. नाशिकच्या कुंभाला गेलेले सगळे साधू भीमाशंकरला येतात. भीमाशंकरला आवश्यक त्या सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे. तरुण मुलांना रोजगार देण्यासाठी होमस्टेची कल्पना सुद्धा आम्ही विचार केलेले आहे. त्याच्यामधून तो होमस्टे कसा वाढवता येईल आणि त्याचं उत्पन्न कसं वाढेल त्या डोंगराळ प्रदेशातल्या लोकांचं, याची भूमिका आमची आहे. अशा मग उपसा सिंचन योजनेची पण आमची बऱ्याच वर्षापासूनची तयारी आहे. पाणी तिथं ढिंब्याच्या धरणातून नेणे त्या संदर्भात प्रशासकीय मान्यता सुद्धा सरकारतर्फे मिळालेली आहे आणि एकंदरीतच लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा आहे. माझी खात्री आहे की त्याला सगळेजण सहकार्य करतील. आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या आमच्या बांधवांना एका चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये आणावं, अशाच प्रकारचा हा विचार आणि कार्यक्रम आहे आणि तो आम्ही एक टिपिकल आंबेगाव मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्याची प्रसिद्धी करायची. धन्यवाद.